नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 करिता इतिहास या विषयासाठी बुक लिस्ट बघणार आहोत। तुम्हाला कमीत कमी परंतु उत्कृष्ट दर्जाच्या बुक्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तर बघा, तुमच्या कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण वळूया आपल्या बुक लिस्टकडे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला स्टेट बोर्ड कोणते रीड करावे लागणार आहेत। हिस्ट्री या विषयासाठी स्टेट बोर्ड रीड करणे खूप जास्त गरजेचे आहे। ठीक आहे, कधी कधी डायरेक्टली प्रश्न येतात स्टेट बोर्डमधून। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला बघा नवीन पॅटर्न म्हणजेच नवीन स्टेट बोर्ड बघा, सर्वचे सर्व नवीन स्टेट बोर्ड तुम्हाला रीड करावे लागतील। ठीक आहे, सर्वचे सर्व म्हणजे 7वी ते 12वी स्टेट बोर्ड रीड करणे गरजेचे आहे। ओके, त्यानंतर बघा ओल्ड स्टेट बोर्ड, ओल्डमध्ये तुम्हाला 11व्या वर्गाची ओल्ड स्टेट बोर्ड इतिहास या विषयासाठी रीड करणे कंपल्सरी आहे। आता बघा, तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थ्यांकडे ही स्टेट बोर्ड नसणार, म्हणून बघा ही स्टेट बोर्ड आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिलेली आहे। ओके, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकता। आता बघा, ओल्ड 11वीची इतिहास या विषयासाठी जी PDF आहे ती दोन भाषांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेली आहे, इंग्लिश आणि मराठी। ठीक आहे, या दोनही भाषांमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर या पुस्तकाची PDF अवेलेबल करून देण्यात आलेली आहे, म्हणून तुम्ही याची PDF डाउनलोड करून घ्या। ओके, तर बघा आता आपण स्टेट बोर्ड बघितलेले आहेत। आता आपण रेफरन्स बुक बघूया। तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, रेफरन्स बुक राज्यसेवा परीक्षेमध्ये तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या तीनही इतिहासांचा अभ्यास करावा लागतो। म्हणून बघा, फक्त आधुनिक भारताच्या किंवा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाची एक बुक वाचून तुम्हाला मार्क भेटणार नाही। ठीक आहे, यासाठी तुम्हाला जास्त बुक्स वाचाव्या लागतात। यामध्ये पहिल्या क्रमांकाची बुक बघा, प्राचीन आणि मध्ययुगीन भारतासाठी तुम्हाला गौरव कोटेचा सरांची बुक तुम्हाला मी रिकमेंड करतो। ही बुक बेस्ट आहे। बघा, काही विद्यार्थी प्राचीन आणि मध्ययुगीन भारतासाठी दोन वेगवेगळ्या बुक्स खरेदी करतात। मी अशा प्रकारच्या बुक्स रिकमेंड करत नाही। प्राचीन आणि मध्ययुगीन भारतासाठी एकच बुक विकत घ्या, गौरव कोटेचा सरांची बुक क्लास आहे। ठीक आहे, बेस्ट बुक आहे। ही बुक तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विकत घेऊ शकता, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, आधुनिक भारतासाठी किंवा आधुनिक महाराष्ट्रासाठी तुम्हाला कोणत्या बुक्स रीड कराव्या लागतील। सिलेबसमध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने अशा प्रकारे तुम्हाला सिलेबसमध्ये लिहून दिसणार आहे। जास्तीत जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले जातात। ठीक आहे, भारताच्या इतिहासावर जास्त प्रश्न विचारले जात नाही आणि त्यानुसारच तुम्हाला पुस्तकांचे सिलेक्शन करावं लागतं। ठीक आहे, आता बघा, तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने तुम्हाला गाठाड सरांची बुक तुम्ही रीड करू शकता, किंवा तुम्ही कटारे सरांची बुक रीड करू शकता, किंवा तुम्ही समाधान महाजन सरांची बुक रीड करू शकता। या तीनपैकी कोणतीही एक बुक तुम्हाला रीड करायची आहे। तीनही बुक्स तुम्हाला रीड करायच्या नाही, काहीही फायदा होणार नाही। सेम मटेरियल आहे, सेम माहिती या तीनही बुक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे, थोडंफार वर खाली त्यामध्ये होतं। ठीक आहे, आता बघा, समाधान महाजन सरांची बुक ही नोट्स पॅटर्नमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर तुम्हाला नोट्स पॅटर्नमध्ये बुक पाहिजे असेल तर तुम्ही समाधान महाजन सरांची बुक घेऊ शकता, आणि जर तुम्हाला थिअरी पॅटर्नमध्ये बुक पाहिजे असेल, तुम्हाला थिअरी आवडत असेल तर तुम्ही गाठाड सरांची किंवा कठारे सरांची बुक तुम्ही घेऊ शकता। आता बघा, गाठाड आणि कठारे सर या दोघांच्याही वेगवेगळ्या बुक्स येतात इतिहासासाठी, म्हणून बघा मी तुम्हाला लिंक्स दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवर जाऊन तुम्ही या बुक्स आधी चेक करा। त्यानंतर तुम्हाला दुकानातून घ्यायचे आहे तर तुम्ही दुकानातून घ्या, किंवा तुम्हाला ऑनलाईन बोलवायचे आहे तर तुम्ही ऑनलाईन बोलवा। कारण बघा, तुम्ही दुकानातून विकत घ्यायला जाल आणि तिथे जाऊन तुम्ही चुकीची पुस्तक विकत घेऊ शकता। कारण बघा, मेन्ससाठी सुद्धा बुक्स येतात यांच्या, आणि मेन्सची पुस्तक तुम्ही आतापासून विकत घेतली तर त्याचा काही फायदा होणार नाही, त्यामध्ये भरपूर मटेरियल असते। ठीक आहे, म्हणून मी दिलेली लिंक तुम्ही आधी चेक करून घ्या। ओके, तुम्हाला महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने नावाची बुक तुम्हाला विकत घ्यायची असते। ठीक आहे, पूर्व परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने तुम्हाला प्रश्न विचारले जातील। ठीक आहे, आता बघा, समाज सुधारकासाठी सुद्धा तुम्हाला भरपूर पोर्शन येतो पेपरमध्ये भरपूर प्रश्न येतात। यासाठी तुम्हाला वेगळा सोर्स वाचावा लागतो, म्हणून बघा, तुमच्यासाठी मी 2 बुक्स आणलेले आहेत। यापैकी पहिली बुक म्हणजे प्रवीण सी पब्लिकेशनची बुक, ठीक आहे, समाज सुधारक म्हणून। त्यानंतर बघा, गाठाड सरांची बुक। या दोनपैकी कोणतीही एक पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता। ठीक आहे, दोनही बुक्स तुम्ही विकत घेऊ नका, काहीही फायदा होणार नाही। ठीक आहे,
आता बघा, प्रवीण सी पब्लिकेशनचे जे बुक आहे ती खूप वास्ट आहे, खूप जास्त मटेरियल आहे आणि खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला जर समाज सुधारकांबद्दल खूप जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही प्रवीण सी पब्लिकेशनची बुक विकत घेऊ शकता. सर्वात जास्त इन्फॉर्मेशन याच बुकमध्ये आहे. आणि बघा, इन्फॉर्मेशननुसार बघितलं तर प्रवीण सी पब्लिकेशनची बुक ही पहिल्या नंबरची बुक आहे. परंतु बघा, पेपरमध्ये एवढ्या इन्फॉर्मेशनची तुम्हाला गरज नसते, म्हणून तुम्ही बघा पहिलं प्रिफरन्स तुम्ही गाटार सरांच्या बुकला तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, पहिल्या नंबरवर मी तुम्हाला गाटार सरांची बुक रिकमेंड करतो. ओके, या दोनही पुस्तकांचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आता बघा, तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा करावी लागणार. इतिहासामध्ये प्रॅक्टिसची खूप जास्त गरज भासते, म्हणून बघा, MCQची बुक तुम्ही विकत घ्या गाटार सरांची. गाटार सरांची 10,000+ म्हणून बुक येते. यामध्ये तुम्हाला 3ही विषय मिळणार आहेत, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. या 3ही इतिहासांवर तुम्हाला 10,000पेक्षाही जास्त प्रश्न तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळणार आहेत. या पुस्तकाची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयासाठी बुकलिस्ट बघितलेली आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता. यानंतर आपण हळूहळू सर्वच्या सर्व बुकलिस्ट बघणार आहोत, सर्व विषयांच्या बुकलिस्ट बघणार आहोत. म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तुमच्या मनामध्ये बुकलिस्टबाबत किंवा कोणत्याही पुस्तकाबाबत तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी कमेंट सेक्शनमध्ये देणार आहे. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.